समाज आक्रमक झालेला आहे। माझ्या पाठीमागे पाहतोय आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा पद्धतीने या ठिकाणी सुंपरान आंदोलन केलं जाते आणि सरकारला जाग करण्याच्या दृष्टिकोनातून ढोल वाजवून आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या करण्यात आलेला आहे। रस्त्यावरती ठिय्या करण्यात आलेला, वाहतूक देखील ठप्प झालेली। दुसरीकडे आपण पाहतोय अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धनगर समाज आहे तो आक्रमक झालेला आहे। येळकोट मल्हार जय मल्हारच्या घोषणाबाजी देखील केली जाते आणि एसटीचं आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली जाते। काय सांगाल, काय मागणी आहे? गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी यासाठी धनगर समाज बांधवाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन चालू आहे। मागच्या सरकारने ह्याही सरकारने आमचा धनगराचा विश्वासघात केला आहे। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं होतं की आम्ही धनगर समाजाचा प्रश्न सोडू, परंतु अद्यापही अनेक वर्ष झाले तरी देखील धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही। म्हणून ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आमची धनगर समाजाची एसटीचे आरक्षण तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी या बीड जिल्ह्यातला तमाम धनगर समाज आज थोड्याच्या माध्यमातून का होईना या आरक्षणाचं आंदोलन केलंय। आज तुम्ही कलेक्टर ऑफिससमोर ठिय्या आणि एकंदरीत हे आंदोलन करताय, सुंबरान आंदोलन करताय, सरकारला काय इशारा असेल? मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो, हे फक्त एक छोटंसं आंदोलन आहे। हे आंदोलन हे मुंबईच्या दिशेने हे पिवळं वादळ या मुख्यमंत्र्यांच्या घरात आणि ह्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या घरात धनगर समाज बांधव आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या घरासमोर आंदोलन करीन आणि येणाऱ्या काळात जर ह्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था जर बिघडली हे सर्वस्व जबाबदार हे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहतील।